हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण एक बाकी आहे पिजिन अँड क्रेओल्स. क्रेओल्स आर द आर्टिफिशियल लँग्वेजेस आर द पिजिन्स. म्हणजे जे क्रेओल्स आहात आणि पिजिन आहे ते भाषा अशी आहे की नॉट नॅचरल, नॉट रिअल. इट इज अ इमॅजिनेशन, इट्स अ आयडिया, इट्स अ थॉट, इट्स अ प्लॅन. त्याला आपण आर्टिफिशियल लँग्वेज असं म्हणतो, म्हणजे नॉट सर्टिफाईड, म्हणजे जे आपली ते भाषा मदर टंग भाषा नाही म्हणून आपण त्याला आर्टिफिशियल लँग्वेज असं म्हणतो. आणि पिजिन पण हे आर्टिफिशियलच आहे, हे सर्टिफाईड लँग्वेज नाही. म्हणजे जे आपण डेली लँग्वेज बोलतो ते भाषा आर्टिफिशियल नाही आहे, कृत्रिम नाही आहे, म्हणजे मातृभाषेची नाही आहे. ती भाषा आहे जे आपण ज्या ठिकाणी पैदा झालेलो आहोत ते भाषा आपली सर्टिफाईड लँग्वेज आहे, एव्हरीडे लँग्वेज आहे. किंवा द पिजिन्स अडॉप्टेड. पिजिनना आपण दत्तक घेतलेलं आहे, स्वीकारलेलं, ॲक्सेप्टेड. वी हॅव रिसिव्ड अँड ॲज द नेटिव्ह लँग्वेज. ॲज म्हणजे ज्यानुसार किंवा म्हणून. नेटिव्ह लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा म्हणून आपण स्वीकारलेली आहे. काय? पिजिन लँग्वेज आपण स्वीकारलेली आहे. तर मोस्ट ऑफ द म्हणजे पिजिन्सपैकी हॅव नो लाईफ इन रिॲलिटी. पिजिनना जीवन नसते सत्यामध्ये. कारण तिथे जसं तुम्हाला सांगतो, एक ट्रेडिंग आहे, जसं एक मार्केट आहे. मार्केटमध्ये एक बाहेरचा येतो, एक ह्यातला येतो, फ्रॉम विलेज, फ्रॉम दिल्ली, फ्रॉम मलकापूर, फ्रॉम मुंबई, फ्रॉम पुणे. सम person comes together, then make a pidgin, because many people talks with many language, then make a pidgin. This is बरोबर. हॅव नो लाईफ इन रिॲलिटी म्हणजे सत्यामध्ये पिजिनला जीवन नसते, अस्तित्व नसते. इट मीन्स त्याचा अर्थ असा की दे हॅव नो एक्झिस्टन्स. म्हणजे द पिजिन इज नो लाईफ, म्हणजे पिजिनला जीवन नसते. म्हणजे पिजिन आर आउटसाईड ऑफ द स्पीकर्स ब्रेन. म्हणजे स्पीकर्स ब्रेन म्हणजे वक्त्याची बुद्धी, वक्त्याचं बोलणं, वक्त्याचं जे मेमरी चालते, वक्त्याच्या बुद्धीच्या बाहेर आहे पिजिन. द ॲस्परँटो इज द अबेरंट. द ॲस्परँटो आहे हा असह्य, चंचल आहे. फॉर्म ऑफ रोमॅन्सचा प्रकार हा ॲस्परँटो चंचल आहे, असह्य आहे, व्हेरी ॲक्टिव्ह आहे. इन इट म्हणजे इन पिजिन्समध्ये द फीचर्स ऑफ अबेरेशन म्हणजे असह्याचा वैशिष्ट्ये किंवा ज्याचे ते पिजिन आहे ते येते इंटू एक्झिस्टन्स, अस्तित्वात येते, ड्यू टू पिजिनायझेशन. पिजिनायझेशन म्हणजे एक स्टोरेज आहे. पिजिन एक हे बी आहे, वर्ड पण आहे. आणि ते पिजिनायझेशन एक स्टॉक म्हणतो आपण. स्टॉक आहे ते पिजिनायचा एक स्टॉक आहे. द पिजिन इज अ लँग्वेज. पिजिन एक भाषा आहे की हॅज इट्स ओन लाईफ, आहे त्याची स्वतःचं जीवन. पिजिन हे त्याचं स्वतःचं जीवन आहे. इट इज
मार्क केलेलं आहे, खून केलेली आहे, हे दाखवलं आहे, शोन केलेलं आहे. बाय द लूज फोनेटिक मेथड, बाय द लूज फोनेटिक मेथड म्हणजे भाषाशास्त्रज्ञाच्या जी पद्धत आहे ते लूज आहे. खालच्या पद्धतीनुसार ते पिजन आहे ते खालच्यापर्यंत आहे. म्हणजे पिजन इज अ लोअर क्लास. पिजन इज अ लोअर क्लास. सो मास्टर्स ऑफ लँग्वेज, एक्सपर्ट्स ऑफ लँग्वेज ते म्हणतात द पिजन इज अ लूज लँग्वेज. स्मॉल टाईप ऑफ व्होकॅब्युलरीज म्हणजे शब्दसमूहाचा प्रकार असतो, छोटा छोटा प्रकार असतो शब्दसमूहाचा. पिजनचं ग्रामर नसतं. इट हॅज अ रेग्युलर ग्रॅमर. ते एक डेलीचं ग्रॅमर असतं. क्रेओल्स आर मेड. क्रेओल्स हे बनवलं आहे ॲज द नॅचरल लँग्वेजेस. सांस्कृतिक भाषानुसार हे पिजन बनलेलं आहे की दॅट आर प्रोड्युस्ड आर इमर्ज्ड. बनवलं आहे कसं? हिस्टोरिकली फ्रॉम पिजन. पिजनचा एक इतिहास आहे. पिजन हे पैदा झालेलं आहे. त्याचा पिजनचा पुढे आहे आपल्यासमोर दिसतं आहे. क्रेओल्स आर स्पोकन. क्रेओल्स हे बोलले जाते. क्रेओल्स आर स्पोकन बाय सम ऑफ पीपल. काही लोकांद्वारे बोलल्या जाते. इन जमैका, सिएरा लिओनी, कॅमरून, इन द पार्ट्स ऑफ जॉर्जियाच्या भागामध्ये हे बोलली जाते. म्हणजे जे भाग आहे इथे कॅमरून, सिएरा लिओन, कॅमरून, जमैका हे 5-6 देशामध्ये बोलली जाते. कोणती भाषा? क्रेओल्स. अँड द साऊथ कॅरोलिनामध्ये सुद्धा बोलली जाते. अशा प्रकारे दस पिजन हॅज द लिमिटेड. पिजन हे मर्यादित असते. पिजन हे मर्यादित असते. स्टोरेज म्हणजे समूह. जसं समूहाला आपण हे म्हणतो जिथे जागा जमवली जाते ते जागा. स्टोरेज अँड ग्रॅमरसोबत सिम्पल कम्युनिकेटिव्ह म्हणजे संभाषण जो करणारा असतो तो त्याला आपण ते कम्युनिकेटिव्ह म्हणतो. असं म्हणतो. संभाषण करतो ना त्या व्यक्तीला आपण कम्युनिकेटिव्ह म्हणतो. देअर इज द लिमिटेड. तिथे मर्यादित आहे. काय? स्टोरेज मर्यादित असते. कशाचं? ऑफ द क्रेओल्सचं व्होकॅब्युलरीसुद्धा मर्यादित असते. वर्ड्स शब्द, इझी ग्रॅमर सोपे शब्द, सोपी व्याकरण आणि इझी कम्युनिकेशन इन द पिजनमध्ये. पिजन इज द मिक्स्ड लँग्वेज. पिजन हे मिक्सचर लँग्वेज आहे. त्याचं हे होते मिश्रण नाही, टुगेदर होते त्या भाषेचं की जे विच आर एव्हरीडे की जे डेली दररोज बोलल्या जाते. आणि पब्लिक लँग्वेज लोकांच्याद्वारे भाषा हे बोलली जाते. लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ. भाषाशास्त्रज्ञ हॅव सेड. भाषावाल्यांनी, मास्टर ऑफ एक्सपर्ट्स ऑफ लँग्वेज लोकांनी बोललं आहे दॅट द पिजन की जे पिजन जन्माला आलं आहे थ्रू द लँग्वेज चेंज इन प्रोनाऊन्सिएशन ऑफ बिझनेस इंग्लिश वर्ड. जेव्हा आपण बिझनेस करायला येतो तर हा
इंग्लिश शब्दामधून बिझनेस शब्द आलेला आहे, जसं मार्केटिंग. जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो, जे तेथे भरपूर लोक एकत्र येतात, म्हणजे टू मच पीपल कम्स टुगेदर इन द मार्केट, देन टॉक्स many language, various language with each other, one another, and various language speakers म्हणजे वेरियस लँग्वेज स्पीकर्स म्हणजे वक्ते. ते त्यांची भाषा कशी वेगवेगळी आहे, डिफरंट आहे. वेरियस लँग्वेज स्पीकर्स येतात, कशात येतात, एकत्र येतात, कम्स टुगेदर, आणि दे प्रोड्यूस, दे इमर्ज द पिडजिन. ते एकत्र येतात आणि पिडजिनला जन्म देऊन चालले जातात. पिडजिन इट्स कॉल्ड, पिडजिनला बोललं जाते हायब्रिड, नॉट सर्टिफाईड, दॅट इज लोकल लँग्वेज असं म्हटलं जाते पिडजिनला. पिडजिन अँड क्रेओल, पिडजिन हे क्रेओल आहे. आर द कन्सेप्टचं, कन्सेप्ट म्हणजे आयडिया, थॉट, प्लॅन, नोशन, वे असं म्हटलं जाते. आर द कन्सेप्ट ऑफ स्पीच, भाषणाचा एक कन्सेप्ट असतो. अँड इन सोशल लिंग्विस्ट्स भाषा उच्चार शास्त्रात एक भाषण असते, ते सामाजिक उच्चारशास्त्रामध्ये संभाषणाचा एक कन्सेप्ट असतो, एक प्रकार असतो, टाईप असतो. 3 किंवा 3पेक्षा जास्त लोक, 3 किंवा 3पेक्षा जास्त लोक बोलतात. काय? पिडजिन अँड क्रेओल्स इज टू क्रेओल्स फुलफिल नीड. जेवढी भाषा बोलायची आहे इन क्रेओलमध्ये म्हणजे क्रेओलमध्ये जेवढी भाषा बोलायची आहे तेवढी भाषा बोलतो. ती नाही, पिडजिन हे 3पेक्षा जास्त लोक बोलतात. म्हणजे अनेक लोक, मॅनी पीपल टॉक्स, मॅनी पीपल स्पीक विथ मॅनी स्टाईल, मॅनी वे, मॅनी नोशन. पिडजिन अँड क्रेओल, पिडजिन आणि क्रेओल हे गरजेनुसार झालेलं आहे, गरजेपुरतं झालेलं आहे. पण क्रेओल हे फक्त इन लिमिट, क्रेओल इज इन लिमिट ओनली. द पिडजिन येते अस्तित्वात, इन एक्झिस्टन्स अस्तित्वात येते. इन द रिलिजियस म्हणजे धार्मिकमध्ये मेडिवल पिरियड म्हणजे 4 सेंचुरीज, म्हणजे सेंचुरी म्हणजे शतकाच्या आधी जेव्हा हे होतं, वॉरियर म्हणजे योद्धा, बाहेरच्या लोकांना मारून टाकणं एक काम झालेलं होतं त्यांचं, आणि काही लोक मिश्रण झालेले होते, आणि त्यांची भाषा अशी झालेली आहे की वेरियस लँग्वेजेस कम्स इन टुगेदर अँड दे टॉक्स his own language and other language and with many language, and there are very much peoples are together and they talks its own language. त्यांची भाषा ते बोलत होते आणि एकत्र आले, आणि त्यातून निर्माण झालेला आहे पिडजिन. मेडिवल म्हणजे प्राचीन मध्ययुगीन, म्हणजे 4 सेंचुरीज अगो. हे प्राचीन पण म्हणतो आपण, मध्ययुगीन पण म्हणतो. पण खूप वर्ष झाले, आता पुढे बघूया काय सांगितलं आहे तर. आणि फुलफिल नीड्स झालं. हे बघा, 1096 म्हणजे 1096 मध्ये, आणि 10,000
नाही सॉरी 1096 अँड 1291मध्ये इन द ईस्टर्न पार्ट म्हणजे पूर्वेच्या भागाकडून वसाहतगृती मेडिटेरियन एरियाचा मेडिटेरियन पूर्वेचा हे झाला आहे. इन द बिगिनिंग सुरुवातीमध्ये ऑफ द 50th सेंचुरी द पोर्तुगीज लोक आफ्रिकामध्ये एंटर झाले. त्यांनी प्रवेश केला, घुसले. कशासाठी? फॉर द लिव्ह. द पोर्तुगीज colonists entered the western Africa. पश्चिम आफ्रिकेमध्ये पोर्तुगीज वसतिगृहवाले वसाहतकार हे घुसले. द आफ्रिकन लोकांनी पचवलं आहे काय? पोर्तुगीज वर्ड्स. त्यांनी भाषा समजून घेतलेली आहे, त्यांना भाषा समजली आहे, त्यांनी त्यांच्या भाषेचा प्रचार केलेला आहे. पण कुठे? आफ्रिकामध्ये. म्हणजे ज्याला समजते त्या भाषेचा प्रचार त्या लोकांसोबत प्रचार केलेला आहे. डायजेस्ट द वर्ड्स टू पोर्तुगीज पीपल. वर्ड्स शब्द आणि प्रोड्युस्ड शब्द आणि जन्माला आणले काय? द डिफिकल्ट प्रोड्युस्ड द डिफिकल्ट कठीण पैदा केलं. अँड लँग्वेज हे बोलवली जाते कशी? पिडजिन अँड क्रिऑल. झालेला आहे आपला पिडजिनचा मुद्दा. मी सांगतो पिडजिनचा मुद्दा काय आहे. पिडजिनचा अर्थ जसा की एक मार्केट आहे. मार्केटमध्ये खूप लोक येतात आणि जशी तशी हिंदी असते, मराठी असते, इंग्लिश असते, मल्याळम असते. म्हणजे जे त्याची स्वतःची भाषा असेल त्याची भाषा एकत्र येते आणि ते पिडजिन बनवतात. म्हणजे जसं हिंदी बोलतो, मराठीवाला मराठी बोलतो, इंग्लिशवाला इंग्लिश बोलतो, मल्याळमवाला मल्याळम बोलतो. गावठी भाषेत वापरेल. म्हणजे रिलिजियस लँग्वेज तो मार्केटमध्ये जाणार तर त्याची भाषा वापरेल. जर फ्रॉम मुंबई अ मॅन केम इन टू द विलेज, he talks his own language in village. किंवा जसं इथला माणूस मुंबई फ्रॉम in a village, a guy went to Mumbai and he talks his own language because his language is mother tongue of his field. त्याची जे मातृभाषा आहे, तिथे जागा आहे, ते भाषा बोलेल. ही विल टॉक हिज मदर टंग बिकॉज